या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की एक छोटी चूक किती महागात पडू शकते. तर बेंच व्यवस्थित लॉक झाली का नाही ते बघायचं अगोदर. जे आपण बसतो सीटच्या खाली ही पण लॉक झाली का नाही बघायचं अगोदर. त्यानंतर सेट चालू करायचा आणि सेट चालू करताना वॉर्म अप सेट एक घ्यायचा. त्यानंतर हेवी वेट तुम्ही वाढवू शकता. काही मुलं काय करतात जिममध्ये आल्यानंतर डायरेक्टच 40 किलो 50 किलो डंबेल प्रेस चालू करतात. त्यामुळे त्यांना शोल्डरमध्ये एल्बोमध्ये इंजुरी होण्याचे चान्सेस भरपूर राहतात. हे तुम्हाला इंजुरी झाल्यानंतर कळतं कशाने इंजुरी झाली. तरी माझं सांगायचं तात्पर्य एकच आहे की इंजुरी होण्याच्या अगोदर जे आपण चुका करतो ते अगोदर तुम्ही दुरुस्त करा. आणि इंस्टाग्रामवर रील्स वगैरे भरपूर असतात. इंजुरी झाल्यानंतर कुठल्या टॅबलेट आहेत काय काय वेगवेगळं आहे. पण इंजुरी होऊ नये म्हणून कोण व्हिडिओ असं बनवत नाही. ते मी इंजुरी होऊ नये म्हणून असं व्हिडिओ बनवतो. त्यासाठी आपल्या इंस्टाग्राम फॉलो करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा.